एम्सचा नियम हटवण्यासाठी आपण राष्ट्रीय स्तरावरच्या सगळ्या संघटना एकत्र करून आपण जॉईंट वर्किंग कमिटी तयार केली आहे. तुमचे नाव सगळ्यांनी ऐकलं असेल. आणि त्या जॉईंट वर्किंग कमिटीच्या अंतर्गत आम्ही 22 जूनला दिल्लीमधल्या जंतर मंतर येथे खूप मोठं आंदोलन केलं. तुम्ही त्या आंदोलनात सगळे न्यूज वगैरे पाहिले असतील. आम्ही ते आंदोलन करून महाराष्ट्रामध्ये स्पर्धक होतो. काही होते काही स्पर्धक होते. आम्ही फरक नव्हतो. तर भारत सरकारने 10 जूनला मित्रांनो हा एका GR आहे 8020ला EMEचा स्टाफ नर्स भरतीमध्ये लावला. तुम्हाला माहित होतं. हा जो काही GR आहे हा फक्त एक GR नाही, तर हे नर्सिंग केलेल्या मुलांचं भविष्य कापून काढणार आहे. या ठिकाणी एक शस्त्र आहे, एक चाकू आहे. आपल्या पाठीमध्ये खंजर खुपायचं काम सरकारने केलं आहे. एकीकडे तुम्ही नर्सिंगला ऍडमिशन घेत असताना कुठल्याच प्रकारचा कॅरेक्टर लावत नाही. ना 80 आहे ना 90 आहे. गुणवत्तेवर जे विद्यार्थी येतात मुली त्यांना सगळ्यांना तुम्ही घेता. आणि नोकरी देताना तुम्ही जर 90 लावत असताना 80 लावत असताना तर हे आपल्यासाठी आपल्या सोबत झालेला खूप मोठा धोका आहे. आणि आपल्याला हे जे काही नर्सिंग मधून मुलांना संपवण्याचे षडयंत्र आहे ते आपल्याला मित्रांनो खऱ्या अर्थानं हाणून पाडायचं आहे. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये हे संपवण्यासाठी हे 80-20 रद्द करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या विचारधारेच्या संघटनांना एकत्र केलं. त्यामुळे आवाहन केलं की आपल्याला एक होण्याची वेळ आली आहे. आता जर आपण एक नाही झालो तर हे 80-20 लागू होईल. आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे मित्रांनो, EHS मध्ये 90 आहे. EMR मध्ये आता 80-20 झालेलं आहे. एम्स मध्ये 90 आहे. ESIC मध्ये 80-20 आहे. आणि फ्री ट्री नर्सिंग सर्व्हिस मध्ये मित्रांनो 100% जागा ह्या फक्त मुलींना राखीव असतात. हे पण तुम्हाला माहित आहे. अरे मग आपल्याला उरलं काय? आपण एवढी प्रायव्हेटची मोठी फी भरून आपण नर्सिंग केलं. 4 वर्ष शिक्षण घेऊन आपण ग्रॅज्युएट झालो. आपल्याला उरलं काय? म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना म्हणतो आम्हाला तुम्ही मारून टाका. आता तुम्ही आमच्यासोबत एवढा धोका केलेला काय? तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन घेताना कोणताच क्रायटेरिया लावला नाही. आणि तुम्ही नोकरी देताना आम्हाला तुम्ही 80-20 90 लावता. मग आम्ही काय चोऱ्याचं करायचं का? आम्ही आता काय टाके टाकायचे का? आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना म्हणतो आता तुम्ही आम्हाला गोळ्या हाणून टाका. आणि म्हणून मित्रांनो आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही आपली मेल नर्स बचाव समिती आपण तयार केली. या मेल नर्स बचाव समितीनं गेलेल्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी मित्रांनो वेगवेगळे निदर्शनं केले, धरणे आंदोलन केले. सगळ्या जिल्हा अधिकाऱ्यांना आपण निवेदन दिले. प्रत्येक लोकप्रतिनिधींना, आमदार असतील, खासदार असतील, सगळ्यांना आपण त्या ठिकाणी मित्रांनो निवेदन दिले. दिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये आपला मुद्दा चर्चेला यावा यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले. परंतु दुर्लक्ष आपल्याकडे बघा. एक त्या ठिकाणी एक तुम्ही आपल्याकडे किती दुर्लक्ष आहे या लोकांचं बघा. लोकप्रतिनिधींचे, आमदार खासदारांना या ठिकाणी विद्यार्थ्यांचं काही घेणं नाही. तुम्ही लक्षात घ्या, एकाही आमदारानं आपला एवढा ज्वलंत मुद्दा असताना देखील विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपला मुद्दा मांडला नाही. हे आपलं किती मोठं दुर्दैव आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, एवढा मोठा अन्याय आपल्यावर झालाय. आता आपल्याला शांत बसून चालणार नाही. सगळ्यांना आपल्याला एकत्र यायचं आहे. आम्ही याच करिता भाग म्हणून 15 जुलैला या ठिकाणी एक दिवशी धरणे आंदोलन केलं होतं. आता सरकारनं आपल्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आपल्याकडे सरकार लक्ष देत नाही. एवढं मोठं करून सुद्धा, सगळ्या महाराष्ट्रामध्ये विरोध करून सुद्धा सरकारकडून आपल्याला कोणत्याच प्रकारचा एक त्या ठिकाणी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी आज आपण हे आक्रोश मोर्चा काढला आहे. मित्रांनो, आता आपल्याला तुम्हाला सगळ्यांना मी निमंत्रण देतो. मुंबईला आपला 5 ऑगस्टला त्या ठिकाणी आझाद मैदानावर आताच एक दिवसीय धरणे आंदोलन आहे. तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे. तुमच्या मित्रांना सुद्धा घेऊन यायचं आहे. इथल्या बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी 10 विद्यार्थी मुंबईला आणायचे आहेत. तुम्ही या गोष्टीचं गांभीर्य समजून घ्या. आता जर 80-20 रद्द झाले नाही तर हे कधीच होणार नाही. तसं एम्स मध्ये झालं नाही. 2019ला त्या ठिकाणी आपण जो मोठ्यानं प्रयत्न केले नाही म्हणून एम्स मध्ये झालं नाही. तसं 2021ला DHS मध्ये 90 लागू झालं. त्यावेळेस कोणाही कळाडून विरोध केला नाही. म्हणून आजही ते TMR DHS मध्ये आपलं 90 DHS मध्ये विद्यार्थी लागू आहे. म्हणून आता जर आपण शांत बसलो तर हे कधीच रद्द होणार नाही. आणि हे जर रद्द नाही झालं तर नर्सिंग मध्ये मुलं प्रवेश घेणं बंद करतील. म्हणून तुम्ही समजून घ्या, मुलांना या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न आहे. नर्सिंग मधून मुलांना संपवण्याचा प्रयत्न आपल्याला आणून पाळायचा आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना एकत्र राहायचं आहे. अरे लावण्यामध्ये काय तर काय सरकारचं की मुली चांगली सेवा देतात. आपण काय चांगली सेवा देत नाहीत का? कोणत्या विषयावर तुम्ही लावले? एक कागद दाखवा, एक डॉक्युमेंट दाखवा साहेब की मुली चांगली सेवा देतात. अरे ते पण एकच पुस्तक शिकतात, आम्ही पण त्याच पुस्तकातून शिकतो. मग हा भेदभाव का? हा भेदभाव का? आता आमचा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे. आता मुख्यमंत्र्यांना सवाल आहे. म्हणून तुम्हाला मी सांगतो, त्या प्रकारे यांनी आजपर्यंत नर्सिंग मध्ये फक्त ठीक आहे एकेकाळी नर्सिंग मध्ये जास्त मुली होत्या, परंतु आता मुलींपेक्षा जास्त मुलं नर्सिंग मध्ये आली आहेत. म्हणून तुम्ही यांना जाऊ शकत नाही. आमचं भविष्य तुम्ही संपवू शकत नाही. म्हणून आपल्याला एकत्र यायचं आहे. मित्रांनो, ज्या प्रकारे यांनी इतके दिवस नर्सिंगला दाबून ठेवण्याचं काम केलं, आता मुलं नर्सिंग मध्ये येत आहेत, मुलं बोलत आहेत, मुलं प्रश्न विचारत आहेत. म्हणून या अधिकाऱ्यांना, या ओळच्या लोकांना हे जड जात आहे. म्हणून यांनी आज विचारण्याचं काम केलंय की मुलं आता संपवायचे. म्हणजे कोणी बोललं नाही पाहिजे. हे जे काय आपलं संविधान कलम 14 ते 18 मध्ये सांगते, या संविधानाचं उल्लंघन सरकारने या ठिकाणी केलं आहे. म्हणून 80-20 100% रद्द होणार आहे. एकच आठ आहे, आपण सगळ्यांनी एकजूट व्हायचं आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलंय की 5 ऑगस्टला आपल्या मुंबईला त्या ठिकाणी एक दिवशी धरणे आंदोलन आहे. तुम्हाला सगळ्यांना जायचंच आहे. तुमच्या मित्रांना सुद्धा घेऊन यायचं आहे. कडाडून विरोध करायचा आहे. अरे आपण विद्यार्थी आहोत, आपण आपला आवाज बुलंद करत आहे. आणि जोपर्यंत हे 80-20 रद्द होणार नाही
तोपर्यंत आपल्याला शांत बसायचं नाही, तोपर्यंत आपल्याला आपला हा लढा त्या ठिकाणी चालू ठेवायचा आहे. कारण हा लढा आपल्या भविष्याचा आहे, कारण हा लढा आपल्या नोकरीचा आहे, आपल्या कुटुंबाचा उद्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही या गांभीर्य समजून घ्या मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा आवाहन करतो आणि 5 ऑगस्टच्या त्या ठिकाणी धरणे आंदोलनाचे मित्रांनो मी तुम्हाला निमंत्रण देतो आणि मी थांबतो. एका जोरदार घोषणा होत्या आणि रद्द करा, रद्द करा. नोकरी आमच्या हक्काची, नोकरी आमच्या हक्काची. मुख्यमंत्री साहेब होश में आओ, मुख्यमंत्री साहेब होश में आओ, हसन मुश्रीफ साहेब होश में आओ.